आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपांश, ज्याला आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याविषयी माहिती बघणार आहोत. मूलद्रव्यांमधील संयोज्या इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी असते, मात्र त्यांच्यातील कवचांची जी संख्या आहे ती कशी असते, एकसारखी असते. आपल्याला माहिती आहे की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक एकाने वाढतो तशी संयोज्यासुद्धा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा काय होते, एकने वाढते. आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. दुसऱ्या आवर्तातील लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या मूलद्रव्यांचा के व यल या दोन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तिसऱ्या आवर्तामध्ये समजा आपण विचार केला तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, यल व यम या तीन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून आपण काय करू शकतो, त्याची खात्री करू शकतो. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात काय केले जातात, इलेक्ट्रॉन भरले जातात. पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या 3 आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकांचा नियम यावरून ठरत असते. आता ही जी प्रतिकृती जी आहे या प्रतिकृतीमध्ये आपण बघू शकता, हा जो मधला केंद्रक आहे यामध्ये काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. जसे आपण केंद्रकापासून जाऊ तसे तसे काही कक्षा तयार होतात, जसे की के, यल, यम आणि यन. तर ही जी आकृती आहे ही आकृती मांडलेली आहे बघा. नील्स बोहरने निरनिराळ्या कक्षांमधील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या शोधण्यासाठी काय केलं होतं, तर एक फॉर्म्युला काढला होता ज्याला आपण सूत्र म्हणतो. तो काय होता फॉर्म्युला, तर 2n वर्ग. कक्षेची क्षमता मोजण्यासाठी काय केलं होतं, 2n वर्ग हे सूत्र सांगितले. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या कक्षात जास्तीत जास्त 2, 8, 18 आणि 32 याप्रमाणे इलेक्ट्रॉन सामावलेले असतात. मात्र कोणत्याही अणूच्या अंतिम कक्षेत 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नसतात. हे कोणी सांगितलं, तर नील्स बोहर यांनी सांगितलेलं आहे. तर बघूयात आता आपण काय आहे ते. या कक्षांना ऊर्जा पातळी असेही म्हणतात. या कक्षांना काय म्हणतात, ऊर्जा पातळी. जसे की के, यल, यम, एन, ओ, पी अशा काही ऊर्जा पातळी आहेत ज्यामध्ये अनुक्रमे काय असतो, 1, 2, 3, 4 यांना अनुक्रमे के, यल, यम, एन, ओ, पी अशी नावे देण्यात आली. प्रत्येक अणूंच्या वेगवेगळ्या कक्षातील इलेक्ट्रॉनच्या विभागणीलाच काय म्हणतो आपण, तर इलेक्ट्रॉन संरूपण असे म्हणतो. इसवी सन 1922 साली नील्स बोहर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलेले आहे. तर आता आपण या ठिकाणी बघू शकतो बघा, या ठिकाणी की कक्षेचा क्रमांक आहे 1, कक्षा आहे के. तर कक्षेची क्षमता आपण कशी काढणार, 2n वर्ग या सूत्राने. समजा आपण 2 गुणिले nच्या जागी 1 ठेवलं, 2 गुणिले 1चा वर्ग 1च असतो म्हणून एकूण किती झाली, 2. म्हणून के या कक्षाची क्षमता किती झाली, तर 2. यलची कक्षेचा क्रमांक आहे 2 म्हणून मग nच्या जागी समजा आपण 2 ठेवून पाहिलं, 2चा वर्ग 4, 4 दुने 8. म्हणजेच यल जी कक्षा आहे त्यामध्ये कक्षेची क्षमता, इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किती आहे, 8. यम तशाच प्रकारे 3चा वर्ग 9, 9 गुणिले 2 केलं तर आपण येईल 18. यांचं सुद्धा तसंच, 4चा वर्ग 16, 16 गुणिले 2 बरोबर 32, 5चा वर्ग 25 गुणिले 2 50. अशा प्रकारे कक्षेची क्षमता जी आहे ती कोणती कक्षा आहे, कक्षेचा क्रमांक यावरून 2n वर्ग या सूत्रानुसार नील्स बोहर यांनी आपल्याला कक्षेची क्षमता काढण्याचं सूत्र दिलेलं होतं. त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल सुद्धा मिळालेलं आहे. कक्षाच्या इलेक्ट्रॉन धारकतेनुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्ये आहेत, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्ये आहेत, तिसऱ्या आवर्तामध्ये 18 मूलद्रव्ये आहेत. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तातसुद्धा 8 मूलद्रव्ये आहेत. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत, यांचा विचार
आपण पुढचे जे वर्ग येईल त्यावेळेस आपण करणार आहोत, म्हणजे आपल्याला तो पुढे आहे, सध्या नाही आता आपल्याला. तर चला मग, मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयोजा कवच कोणते आहे यावरून ठरते. या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीची मूलद्रव्यांचे स्थान कोठे आहे, म्हणजे कोणत्या गणात येईल, कोणत्या आवर्तात येईल यावरून मिळते. तर चला, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की बघा, खंड यस जो आहे तो गण 1 व 2 आणि बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 किंवा 2. अपूर्ण कक्षा 1 कक्षा असते. खंडाचे नाव आहे प्रसामान्य. मूलद्रव्य कोणते आहे त्यामध्ये प्रेझेंट, धातू, त्याला अपवाद फक्त हायड्रोजन हा आहे. त्यानंतर पी खंड जर का पाहिलं तर पी खंड जो आहे तो कुठून कुठपर्यंत येतो, तर 13 ते 18 या गणापर्यंत येतो. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आहेत 3 ते 8. अपूर्ण कक्षा 1 आहे आणि या खंडाचे नाव काय आहे, तर पी खंडाला सुद्धा प्रसामान्य मूलद्रव्य किंवा पी खंडालाच काय म्हणतात, प्रसामान्य मूलद्रव्य म्हणतात. ज्यामध्ये कोणकोणती मूलद्रव्य प्रेझेंट आहेत बरं, तर धातू, अधातू आणि धातू सदृश्य. खंड डी जो आहे तो आहे 13 ते 12 या गणापर्यंत. त्यामध्ये बाह्यतम कक्षेतील 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात त्यामध्ये, आणि अपूर्ण कक्षा 2 कक्षा आहेत. खंडाचे नाव संक्रामक मूलद्रव्य आहेत. मूलद्रव्यांची त्यामध्ये असणारी मूलद्रव्य धातू आहेत की अधातू आहेत, तर धातू आहेत. एफ खंड जो आहे त्याला आपण लॅन्थिनाइड, ॲक्टिनाइड, शून्यगण मूलद्रव्य, राजवायू असं म्हणतो. तर त्यामधील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आहेत 2. अपूर्ण कक्षा आहेत 3 कक्षा, ज्याला आपण अंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणतो. ज्यामध्ये कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत, तर धातू आहेत. तर आता आपण बघणार आहोत आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल, म्हणजेच पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही अनियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. मूलद्रव्यांच्या संयोजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मामधील आवर्ती कल आपण काय करणार आहोत, विचारात घेणार आहोत. तर आता आपण संयोजा याविषयी माहिती बघणार आहोत. तर संयोजा काय आहे याविषयी आपण थोडी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. कारण की संयोजा हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आहे, कोणकोणते इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, मग त्यावरून संयोजा कशी काढायची याची माहिती आपल्याला कळणार नाही. त्यामुळे संयोजा म्हणजे काय याविषयी आपण थोडी दीर्घ माहिती बघणार आहोत. तर बघा, अस्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेली काही मूलद्रव्य बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर करण्यासाठी रासायनिक अभिक्रिया करून रेणू किंवा संयुगे तयार करतात. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांपासून संयुगे तयार होताना त्या मूलद्रव्यांचे अणू महत्त्वाची भूमिका बजावतात. तर बघा, मग संयोजेची व्याख्या आता या ठिकाणी मी सांगणार आहे. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयोजा असे म्हणतात. म्हणजेच काय, तर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ 2 or more एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज देअर व्हॅलेन्सी. मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजा होय. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 1, 2 किंवा 4 इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयोजा 1, 2 किंवा 4 अशीच असते. संयोजा हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला मागील इयत्तात झालेला आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचं कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत की ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 1, 2, 3 किंवा 4 इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयोजा जी आहे ती किती असते, 1, 2 किंवा 4 अशीच असते. तर बघा, मग ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयोजा म्हणजे त्यांना अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या होय. आलं का लक्षात? तर स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण असलेल्या मूलद्रव्यांची संयोजा 0 असते. जी काही स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे म्हणजे ज्यांच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर ज्यांचं अष्टक पूर्ण झालेलं आहे ती जी मूलद्रव्य आहेत ती स्टेबल मूलद्रव्य ज्याला आपण म्हणतो, त्यांचं मूलद्रव्यांची संयोजा जी आहे ती किती असते, ती असते 0. आलं लक्षात? चला, तर आता आपण पुढे जाणार आहोत.
पुढे आपण बघणार आहोत की संयुजा हा अणूचा मूलभूत रासायनिक गुणधर्म आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूच्या शेवटच्या म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन भाग घेतात. त्यामुळे अणूच्या बाह्यतम कवचाला त्याची संयुजा कवच, ज्याला आपण व्हॅलेन्स शेल असे म्हणतो, अणूच्या बाह्यतम कक्षेत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनना संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. त्यांच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघू शकतो की सोडियमचा अणुअंक आहे 11. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल बरं, 2, 8, 1. म्हणून बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन दिल्यास बाह्यतम कक्षा काय होईल, त्याची 8 इलेक्ट्रॉन राहतील. म्हणून सोडियमची संयुजा किती झाली, 1. क्लोरीनचं समजा आपण पाहिलं तर क्लोरीनचा अणुअंक किती आहे, 17. मग त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येईल, 2, 8, 7. तर क्लोरीनचा अणू आपल्या बाह्यतम कक्षेत एका इलेक्ट्रॉनचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करून कक्षा काय करेल, पूर्ण करेल. त्यामुळे क्लोरीनची संयुजा किती झाली, 1. आता आपण या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. हायड्रोजनची संज्ञा H. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की त्याचा अणुअंक 1 असल्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1, संयुजा 1. आता आपण कार्बनचं बघितलं तर कार्बनचा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 6. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती येईल, 2, 4. त्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता पडणार आहे, 4. त्यामुळे त्याची संयुजा किती झाली, 4. आता या ठिकाणी आपण ऑक्सिजनचं बघू शकतो. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 8. इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6. अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी अजून त्याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता पडणार आहे, तर 2. त्यामुळे त्याची संयुजा किती झाली, 2. त्यानंतर आपण समजा इथे या ठिकाणी विचार केला तर निऑनचं समजा पाहिलं तर त्याची इलेक्ट्रॉनची संख्या आहे 10. इलेक्ट्रॉन स्वरूपण येते 2, 8. आता याला काही इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची काही आवश्यकता आहे का, नाही. का बरं, कारण की त्याची अष्टक स्थिती म्हणजे त्याच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, 8. त्यामुळे त्याची संयुजा किती झाली, 0. म्हणजेच निऑन हा मूलद्रव्य कशा स्वरूपाचा आहे, तर स्थिर स्वरूपाचा आहे. अशा प्रकारे आपण त्याची माहिती घेतलेली आहे. आता आपण बघणार आहेत अणु आकारमान, ज्याला आपण ॲटॉमिक साईज म्हणतो. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, हे आपण पाहिलेलं आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवितात. अणुत्रिज्या म्हणजे काय, अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी आपण 1 मीटर त्याचं एकक वापरतो, ते एकक आहे नॅनोमीटरहूनही ते काय असतात, लहान असतात, ज्याला आपण पिकोमीटर हे एकक त्यासाठी वापरतात. शेजारी काही मूलद्रव्य व त्यांची अणुत्रिज्या दिलेली आहे. जसं की मूलद्रव्य आपण पाहिलेलं आहे ऑक्सिजन, त्याची अणुत्रिज्या आहे 66, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74. अशा प्रकारे आपल्याला दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. यामागचे कारण पुढील प्रमाणे आहे की एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने काय होतो, वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेकाने काय होतो, वाढत जातो. त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. आले का लक्षात? अशा प्रकारे आपण आता आपण धातू अधातू गुणधर्म ज्याला आपण मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याविषयी माहिती घेणार आहोत. पण सुरुवातीला आपल्याला हे माहीत पाहिजे की धातू काय आहे, अधातू काय आहे, धातू सदृश्य म्हणजे काय, धातू कोणते आहेत, अधातू कोणते आहेत, धातू सदृश्यामध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचा समावेश होतो याविषयीची माहिती आपण घेणे आवश्यक आहे. मग धातू म्हणजे काय, तर ज्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयन तयार करतात त्यांना धातू असे म्हणतात. ज्यामध्ये लोह, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा समावेश होतो. अधातू ज्याला आपण नॉन मेटल्स म्हणतो, यामध्ये काय असतो, तर मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे म्हणजेच काय करतात, मिळवतात, त्यामुळे काय होतात, ते ऋणायन तयार करतात, त्यांना आपण अधातू असे म्हणतो. ज्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, फॉस्फरस, ब्रोमिन, सल्फर आणि आयोडीन यांचा समावेश होतो. धातू सदृश्य म्हणजे काय, तर मेटलॉइड्स. ज्या मूलद्रव्यांचे गुणधर्म धातू तसेच अधातू सारखे असतात त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणतात किंवा त्यांचे गुणधर्म दाखवतात. कोणाकोणाचे, धातू आणि अधातू यांचे गुणधर्म दाखवतात त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असे म्हणतात. मग धातू सदृश्य मूलद्रव्य कोणकोणते आहेत, तर बोरॉन, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम.
तर आता आपण बघणार आहोत की त्यांची गुणधर्म, धातू आणि अधातूंचे गुणधर्म. आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळे करताना आपल्याला दिसते. या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू आणि रेषेच्या किनाराने धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो. मी या ठिकाणी तुम्हाला एक पिक्चर्स दाखवतो. या पिक्चर्समध्ये तुम्ही बघू शकता की हे जे आहेत हे सर्व काय आहेत, धातू आहेत. ही काय आहेत, ही मूलद्रव्ये जी आहेत ही नागमोडी रेषेप्रमाणे दाखवलेली ही आहेत धातू सदृश्य मूलद्रव्य. आणि हे जे आहेत हे सर्व काय आहेत, अधातू आहेत. ही काय आहेत, ही सर्व अधातू आहेत. तर आता आपण चला पुढे जाऊत. असे कशामुळे होते तर त्याविषयीची आपण माहिती आपण बघणार आहोत की धातू अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्माची तुलना आपण करून बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रांवरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन अधातूपासून बनलेला असतो. यावरून समजते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता म्हणतात. त्या उलट अधातूंच्या अणूची प्रवृत्ती बाहेरील इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. आपण याआधीच पाहिले आहे की आयनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असते. संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते तर त्याचं उत्तर आहे कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. धातूंमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी 1 ते 3 असते. या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा कमी असतो. या दोन्हीही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युता घनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. या ठिकाणी आपण बघू शकतो की कमी होत जाणारी अणुत्रिज्या या साईडला जसं आपण जाऊत डावीकडून ज्यावेळेस आपण उजवीकडे जातो त्यावेळेस अणुत्रिज्या काय होत जाते, कमी होत जाते. वाढत जाणारी विद्युत ऋणता व धातू गुणधर्म, कमी होत जाणारी विद्युत घनता व धातू गुणधर्म. या ठिकाणी सुद्धा आपण या बाणाद्वारे बघू शकतो आपण की कशा प्रकारे डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांच्या अणुत्रिज्येमध्ये फरक पडतो. आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे समजून येतो. प्रथम एका गणातील मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार करू. एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर काय होते, वाढत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते. तसेच संयुजा इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे तयार केलेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते, वाढत जाते. संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच काय तर तो असतो धातू गुणधर्म. आणि त्यामुळेच गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा काय होतो, कल आपल्याला दिसून येतो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, मात्र केंद्रकावरील धनप्रभार काय होतो, वाढत जातो. त्यामुळे अणुत्रिज्या काय होते, कमी होत जाते. त्यामुळे त्यावर प्रयुक्त होणारा परिणामी जो बल आहे ज्याला आपण केंद्रकीय प्रभार ज्याला आपण म्हणतो तो वाढत जातो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते, कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म काय होत जातो, कमी कमी होत जातो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना पाहिलं आपण तर केंद्रकीय प्रभार कमी होत
जाणारी अणुत्रिज्या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा काय होत जातो, वाढत जातो आणि संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक काय होते, आकर्षण बलाने धरून ठेवली जाते. यालाच अणूची विद्युत ऋणता म्हणतात. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीतील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. आता आपण एक शेवटचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे हॅलोजन कुलातील प्रवृत्ता, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे साधारण रेणुसूत्र X2 असे आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. ती हॅलोजन्स असणारे मूलद्रव्य कोणकोणते आहेत, फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर स्थायू फॉर्ममध्ये आहे. एकंदरीत आता आपला चॅप्टर जो आहे तो महाराष्ट्र बोर्ड जो सिलेबस आहे त्यानुसार संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मी नितीन कवडे पुनश्च तुमचे आभार मानतो. धन्यवाद.